तिथून आपण या तुषार गोंधळीनं केलेला एक समर्थ साथ आपण पाहिली. नंतर ती प्रयत्न आहे तो तुषारच्या माध्यमातून. अभिषेक भोजने सातत्य निर्णायक क्षण शिल्लक असताना एक अनुभवी खेळाडू मुंबई पोस्टल संघाचा, मुंबई डाक विभागाचा प्रतिस्पर्धी संघ आहे. अर्थात क्रिकेटचा स्तर मिळलाय फाउंडेशन रायगड कर्जत. काटेकी टक्कर, एक कडवी झुंज, निकराची झुंज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना अत्यंत रोमांचक अशा गणितांनी रायगड मिडलाईन फाउंडेशन काल सगळ्याची शेवटची अप्रतिम पकड, अप्रतिम पकड. मुंबई पोस्टल अप्रतिम प्रयत्न सौरभ पाटील आणि सौरभ कुलकर्णी. सौरभ पाटील त्यांना बँगलोर वॉरियर्स आणि तमिळ खलाईवादला लीड करतो. चार डिफेन्स खेळाचा प्रयत्न असेल तो अभिषेक भोजनेचा. उद्याचं सायंकाळचं सत्र 5 वाजता आपण चालू करतो सगळ्यांच्या माहितीसाठी. प्रयत्न असेल आपण या ठिकाणी पाहताना तेलगू टायटन्सचा जी रतन आक्रमणासाठी येतो. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. बोनस पॉइंट जरूर मिळतोय. चालू सामन्याची शेवटची आपण पाहिले 4 विकेट करण्याचा प्रयत्न झाला. सुशील आक्रमणासाठी करण्याचा प्रयत्न केला. हा सुशील या स्पर्धेतला विकास बादशाह आहे आपण पाहतो. अभिषेक भोजने. मित्रांनो जर सामना आवडला असेल तर काय होतं उद्या जोरदार खेळ होतं दोन्ही संघांसाठी. एक क्लोज फाईट आपण पाहतो. अभिषेक भोजने इज ऑन फायर. नंतर दीपकाचं प्रदर्शन आहे ते अभिषेकचं. आपल्या सर्वांग सुंदर चढाया, चित्तखोरानं कशा पकडी, त्यातून बोनस पॉइंट खेळण्याचा प्रयत्न होतोय. अभिषेक भोजने प्रतिदाय 4 डिफेन्समध्ये खेळण्याचा प्रयत्न असेल. बघूया सामन्यावरती पकड मिळवण्याचा प्रयत्न पूर्ण करतोय. त्यापर्यंत पोस्टरचं पारड थोडं जड बसले आहे. एखादी मोठी चढाई या स्पर्धेतला सामना चित्र बदलू शकतो. पण तसं होतं का ते पाहायचं. सुशील तसा इतिहास घडवू शकतो का? भूमिका बजावतोय. आपण पाहतोय तो ओंकार मोरे नेतृत्व प्रदर्शन आहे ते ओंकारचं. हा देखील तेलगू टायटन्सला लीड करतो. राईट टर्न आहे. स्थानिक संघटना 9 किलोमीटर मुंबई शहर. थोड्याच वेळात चालू सामन्यातल्या सामनावीराला आपण सन्मानित करणार आहोत. आणि अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत आपण पाहिली बिग फाईट पाहिली. आणि अत्यंत शेवटच्या क्षणी या निर्णायक लढतीत आपण पाहिलं मुंबई पोस्टल संघानं मिडलाईन अकॅडमी रायगड कर्जत याच्यावरती मात केलंय. मिडलाईन फाउंडेशन